ज्यांच्याकडे कॅमेरा तिकीट आहे त्याने आयडी गळ्यामध्ये घाला आणि जातानाच फोटो काढत चला, एक्झिटचा रस्ता वेगळा असेल. नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांच्या हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड आहे, तुम्ही तो बोर्ड एक्झिट करताना पाहू शकता. तो पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. तो शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळा कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळा कोकण. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून या. तुझा फोटो आला बोला तरच प्राणी दाखवणार ते काय त्याला म्हणतात हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे. सूर्याची किरणे ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही एवढी दाट अरण्य, वाघ, अस्वल, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी येथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली.
आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे मस्त आहे. स्पाइस गार्डन. इकडे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असतात. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातींचा समावेश आला होता. त्यातील कातकरी समाज इकडे दाखवला आहे. इकडे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आहे. इकडे गाव शिकार दाखवले आहे. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळं ही जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. इकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी काढणारे असतात. ताडी माडी म्हणजे ते नारळाच्या झाडापासून ताडी तयार केली जाते. नारळाच्या झाडापासून वाईन पाम. प्यायचे चांगले असते. चौरंग फक्त दगडाचा. हा हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी कोठे व कधी करायचे याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. गाराण्याला महाकाली महासरस्वती प्रमुख पंचगण बलरामदेव महाराज आज वया प्राचीन कोकण बागेला लांब लांब पर्यटक आले आहे. तर आपली सगळी पोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेला आहे. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही. पण ही काळजी जेव्हा इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी उदाटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली हायस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि तिथं आलेल्या पंचमी ग्रहाला धक्का लाव देऊन पुरे महाराजा. होय महाराजा. ह्यांची कोल्हापूर
पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहे त्यांना चांगली पोराटोरा होऊ दे आणि त्या पोराटोराचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. अया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबांना गौरी गणपती आणि राजा द्यायला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठावं आहे रे महाराजा. होय महाराजा. जुनं कोकण बघिया आलेलं आहे तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोला लांब असलेली असतील. त्या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. होय महाराजा. या सगळ्यांच्या वरती नारळ जम तुला गालाने घालतावाय. हा नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आलेली असतील, कोण रेल्वे आलेला असेल, कोण इशीन आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापले घरा सुखरूप पोचव रे महाराजा. महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा डोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होईपर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. होय महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वारजाय मातेचा सोन्याचा तुरा रे. होतं असतं तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाऱ्हाणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. इकडे वीरगळ आहे, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक. आंब्याचं झाड कल्ल. अरे तुझं फ्युचर आहे. इकडे लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात, ते इकडे दाखवले आहे. ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये यायचे, त्याच्यामुळे या ठिकाणी दाखवले आहे. इथे कालती मारतात. इकडे कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी तर समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळेल. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असेल. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर होते, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचं उंबरट ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. इकडे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलाला खेळताना जातात. आंघोळ करून घे. परत पुढे गेला की शेतकरीचं घर बघ. तो शेतकरी आहे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं ते तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं आहे.
मातीची चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तावितला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. तिच्या आतमध्ये धान्य ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतले जाते. उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करून देणे. दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे सफेद रंगाचे मडके आहेत ते माणी काढण्याचे मडके आहेत. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते तिला आडवा काप दिला जातो. इकडे सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असे. 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देते. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीवकामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणारे. इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणारे. जेव्हापासून तो आला ना तेव्हापासून त्यांनी बंद केलंय. पहिले आपल्याकडे यायची. तेच म्हटलं जेव्हापासून तो त्यांनी बंद केलंय. आता बंद केलं. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसतो आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचं असत तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे. त्याच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे. ही रोवळी हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवळी गावात मुंबईला पाठवली जाते. मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण ही रोवळी मिळत नाही.
हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही दोन समाजाच्या खाद्य संस्कृत्या समान नव्हत्या. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. त्याचे जातनी सारखं दिसतं त्याला घिरट असे म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे पुरणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. आती डाळ वाटून निघते. याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचे तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. मला बायको कासार कासार तिकडे कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींचे लग्न ही वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होते. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भाड्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होईल तेव्हा मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणि हे एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे. पुढे मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की ते कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. पुढे मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती आहे. ज्यांना बघायचे त्याने जाऊन या. नंतर या बाजूने वरती जायचं. दोस्त जाते क्या मार्लेश्वर? हाँ कल इधर जाते मार्लेश्वर जाते का? हाँ मार्लेश्वर हाँ जाते ना. चालेल. हाँ गोवा जास्त लांब आहे. हे तर जवळ आहे ना. तिकडे महादेव तिकडे आपण हे करतोय. तिकडे जाऊ. मच्छरनी तुला वाटत. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे. इथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक ज्यावेळी गावात येत असत त्यावेळी पायात चांबड्याच्या भाना, हातात घुंगरांची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशी यांचा मालक असे. प्रत्येक गाई म्हशींची किंमत 8 ते 10 हजारांमध्ये असते. या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर काही लाखांमध्ये जाते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने त्यांची राहणी सुद्धा अशीच साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट असते. हे खैराचे झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. जो पानामध्ये खातात ना लाल रंगाचा कात तो याच्या खोडापासून तयार केला जातो. कत्ता कत्ता
कच्चा. ही कातभट्टी आहे. हे जे खैराचे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील भागात ते छोटे छोटे तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. इथे मुखवटे आहे, ते घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता. पुढे आमचं शॉप आहे, काही खरेदी करणार असाल तर करू शकता. हे फोटो काढून लास्ट म्हणजे मोठ्यांचं प्रदर्शन त्याच्या बाजूने तर हे आहे शंख गॅलरी. खाली म्हणा उपर आतमध्ये इकडं व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दाखवतोय तुम्हाला. तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे आतमध्ये शंख असतील. बस बस एक्सचेंज मत करले ना. हा फिरायला